कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम कुठे आहे रे? येईल ना, अडकला असेल ट्रॅफिक मध्ये कदाचित. दादा, पोलिसांशी बोलणं झालं? हो, सीसीटीव्ही फुटेज मिळेल थोड्या वेळात. गुड. आई, काय झालं दादाला? हा, अगं आत्ता मला फोन करून म्हणाला होता की तू प्रेझेंटेशन कर. आज एकदम त्याच्यासारखं प्रेझेंटेशन केलं होतं आई. कधी एकदा भेटून त्याला सांगतोय असं झालं होतं आणि आई तर प्रीतम, तू सावर स्वतःला. तुला आता फक्त आदित्यसारखं प्रेझेंटेशन नाही द्यायचंय, तर त्याच्यासारखं आणि खऱ्या किर्लोस्कर सारखं खंबीर व्हायचंय. तू कधी दादाला बघितलंयस खचून गेलेलं? कधीच नाही. माझा दादा एकदम रॉक सॉलिड आहे. त्याला दगडासारखा घट्ट येतो. असं नाही होऊ शकत. तू नको काळजी करूस. आत्ता सुद्धा तुझा दादा मृत्यूशी तितक्याच खंबीरपणे लढा देतोय. अरे, यासाठी मला मीटिंग अटेंड करायला पाठवलंस? यासाठी मला म्हणत होतास का की खंबीर राहायला पाहिजेस तू? हा? काय फ्युचर बघतोस रे तू? हा, काय फ्युचर वगैरे कळत नाही ना तुला? स्वतःला हुशार समजतोस का रे तू? हा, तुला काय वाटलं तू तिथे मला कामाला लावशील, स्वतः इथे निवांत पडून राहशील? तुमचा दिवा नाही करू शकत रे, नाही जमणार यार. तुझ्याशिवाय मी माझ्या पायावर उभं राहू शकत नाही. तू मला पळायला लावतो. नको. ऐक ऐक, तुझी कंपनी आहे ना, तू सांभाळायची. मी नाही करणार आहे. मी चिल करणार, मी एन्जॉय करणार. माझं कामच रे. मला नको आहे काही कंपनी वगैरे. मला तू पाहिजे. मला तू पाहिजे यार. दादा उठ ना प्लीज, प्लीज उठ ना यार. बस झाला आता, उठ प्लीज. टाइम आता बस झाला यार. उठ ना. प्रीतम बा, बघायला उठत नाहीये. अरे शांत हो ना तू आधी. शांत हो बाळा. डॉक्टर सॉरी डॉक्टर मॅडम, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, म्हणजे विचारायचंय काहीतरी महत्वाचं. सॉरी, मी डॉक्टर नाही, नर्स आहे. ठीक आहे, नर्स तर नर्स. नर्स, तुम्ही आता आमच्या आदित्यच्या ICU मधून आलात ना बाहेर. त्याची तब्येत कशी आहे हो? मला फार वाईट वाटतंय हो. मी काकू आहे त्याची, पण त्याच्या आईने जेवढा त्याला जीव नाही ना लावलाय, त्याच्यापेक्षा जास्त मी त्याला जीव लावलाय. त्याला असं ICU मध्ये बघणं मला सहन होत नाही. मला खूप त्रास होतोय. प्लीज सांगा ना त्याची कंडिशन कशी आहे आता? आत्ता काही सांगू शकत नाही. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. कधीही काही होऊ शकतं. वर जाते. काय ना आदित्य, नो हार्ड फिलिंग्स, पण माझे ड्रीम्स कंप्लीट होण्यामधली सगळ्यात मोठी अडचण खरं तर तूच आहेस.
तू ना खूप मोठा ऑब्स्टॅकल आहेस माझ्यासाठी, माझ्या पाथ मधला. तर काय आहे, त्या पावळट प्रीतमशी लग्न करून माझा काहीच फायदा नाही होणार आहे. बिकॉज पॉइंट नंबर 1, तो खूप डम्प आहे. अँड पॉइंट नंबर 2, लहान आहे. तू घरातला मोठा मुलगा आहेस. हे सगळं तुला मिळणार आहे. हे प्रेस्टीज, रिस्पेक्ट, द होल किर्लोस्कर एम्पायर, सगळं तुझं आणि तुझ्या बायकोचं होणार. पण तूच जर या जगात नाही राहिलास तर ऑब्विसली ही सगळी सत्ता माझ्या हातात राहणार. त्यामुळे प्लीज अरे आदित्य, तू लवकर मरून जा ना यार. सावित्री त्या काय झालं? आदित्य सर कसे आहेत? पारू, लवकर चला आणि आदित्य बाबांना भेट. नाही नाही आत्या, मी वर आल्यानं त्यांना काही झालं तर. नाही बाळा, असं काही बोलू नकोस. हे बघ, माझ्या सगळं लक्षात आलंय. माझी खूप मोठी चूक झाली बाळा. तुझं आणि आदित्य बाबाचं नातं साक्षात देवाने निर्माण केलं. आदित्य बाबा तुझा नवरा आहे आणि या क्षणी तू तुझ्या नवऱ्याच्या जवळ हवी आहेस. चल पटकन. पण दिशा मॅडम, मी वर आले आणि त्या चिडल्या तर. आधीच माझ्यामुळे एवढा गोंधळ झालाय, अजून काय बी नको. तुम्ही जा, मी इथंच बस. पारू, हे बघ, आता कोणाचाही विचार करू नकोस. मला सांग, इथे बसून दम निघणार आहे का तुझा? चल चल म्हणते ना. चल. आत्या, आदित्य, तू ना मला मरायलाच हवायस. कारण काय आहे, तू एकदा का वर गेलास ना की मग लगेच तुझ्या मागोमाग धक्क्याने तुझी आई पण तुझ्या सोबत येईल. माय लवली सासू मो. मग आहे ना वरती स्वर्गात तुम्ही दोघंही एकदम सुखाने राहा. हवं तर तिकडे एखादा नवीन बिझनेस व्हेंचर वगैरे स्टार्ट करून टाका. पण इथे खाली हा सगळा बिझनेस मी हँडल करेन. आदित्य, डोंट वरी ॲट ऑल. मी माणूस म्हणून वाईट असले ना तरी बिझनेस वुमन म्हणून मी एकदम परफेक्ट आहे. आय एम व्हेरी प्रोफेशनल अँड सिन्सिअर अबाउट माय वर्क. तू बघशील, तुझा बिझनेस मी तुझ्याही पेक्षा मस्त सांभाळून दाखवेन. यू विल बी व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ मी. तू मला वरून ब्लेसिंग्स देशील. पण हे सगळं पॉसिबल होण्यासाठी तुझं मरणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर मर. अँड येस, डोंट वरी, तुझ्या मरणाची मी एकदम व्यवस्थित व्यवस्था केली आहे. फक्त शुद्धीवर येऊन माझे पैसे वाया घालवू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.